आज मी खूपच जास्त रडले, कारण की मी कांदा कट करत होते आणि कांदा एवढा तिखट होता की डोळ्यामधून अश्रूच आले. आज बिर्याणीचा बेत होता, त्यामुळे हे कांदा कट करायला घेतला होता. 3 ते 4 कांदे कट करून घेतले मीडियम साईजचे. आणि बिर्याणीमध्ये जेवढा जास्त कांदा असेल तेवढं छानच. इकडे मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलंच होतं. त्यामध्ये दही घातलं होतं आणि मसालेही घातले होते. चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत इकडे टोमॅटो बारीक कट करून घेतला होता आणि हे जे कांदा कट केला ते उभे काप करून मोकळे करून घेतले. कोथिंबीर आणि 2 मिरच्या कट केल्या होत्या. मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आणि कांदाही तळायला घेतला. आता हे छान खरपूस होईपर्यंत, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत यांचं हे खेळणं चालू होतं आणि हे दोघंजणं सोबत खेळत असले. खूप जास्त मस्ती चालू असते यांची. बहीण भावाचं खेळणं चालू आहे तोपर्यंत माझं इकडे बिर्याणी तयार झालीच होती. त्यानंतर खाऊनही घेतली. छान छान अशी बिर्याणी एन्जॉय केली. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.